या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। सिन्नर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात 30 वर्षापूर्वी शिवस्मारक समितीच्या वतीने बसवण्यात आलेल्या शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या नूतनीकरणासह सुशोभीकरणाचे काम सुरू असून शिवजयंती उत्सवापूर्वी अर्थात सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी रंगरंगोटीसह छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला। ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ वाजे यांच्या संकल्पनेतून व माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पुतळा सुशोभीकरणाचे काम सिन्नर नगरपालिकेने हाती घेतले असून नगरपालिका फंडातून 22 लाख रुपये खर्चातून हे काम पूर्णत्वास येत आहे। शिवकालीन गड किल्ल्यांच्या बुरुजावरून प्रेरणा घेऊन 9 मीटर उंचीचे भव्य शिल्प या ठिकाणी साकारण्यात येत आहे। बुरुजावर एक मशालही लक्ष वेधक ठरणार आहे। किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर भव्य असा भगवा ध्वज 12ही महिने डौलाने फडकणार आहे। किल्ल्याच्या दरवाजातून उतरताना छत्रपती शिवराय उतरत असल्याचा भास होणार आहे। त्यासाठी सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी छत्रपती शिवराय यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला असून सायंकाळी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते नूतनीकरणानंतर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, गटनेते हेमंत वाजे, नगरसेवक शैलेश नाईक यांसह सर्व नगरसेवक, नगरसेविका आदींसह शिवसैनिक उपस्थित होते। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। सिन्नर नगरपालिकेने आदरणीय माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली 22.5 लाख रुपये खर्च करून अतिशय देखणं असं शिवाजी चौकातलं हे शिल्प उभं राहिलेलं आहे। याच्याबद्दल सिन्नरकरांचे नगरपालिकेचे आमदार राजाभाऊ वाजे यांचा दृष्टिकोन, त्यांचा जो सक्षम असा दृष्टिकोन, यांचे खरोखर आभार मानले पाहिजे। ही जागा त्या टायमाला नगरपालिकेने इथं शॉपिंग सेंटर होणार होतं, परंतु मी कलेक्टरकडून त्या टायमाला परवानगी आणून इथं शॉपिंग सेंटर हे एवढा गाळा बंद केला। इथं जो पत्र्याचा पुतळा होता तो काढून इथं त्या टायमाला नगरपालिकेच्या वतीने आणि सिन्नरच्या नगरपालिकेचे त्या टायमाचे प्रेसिडेंट अर्चनजी लोंढे, आदरणीय शंकरराव बाळाजी वाजे, प्रकाश भाऊ वाजे, शिवाजी गडाख यांच्या सगळ्या नेतृत्वाखाली त्या टायमाला इथं हा पुतळा तयार केलेला आहे आणि तो इथं सुशोभित केलेला आहे। अतिशय त्या काळापासून इथले ज्या शिवाजी चौकाचं महत्त्व अतिशय वाढले, परंतु आताच्या नंतरच्या काळामध्ये आदरणीय माजी आमदार राजाभाऊजी वाजे यांच्या सगळ्या दृष्टिकोनातून हे जे आताचं जो सगळं माहोल तयार झालेलं आहे अतिशय देखणं आणि चांगलं झालेलं आहे। नगरपालिकेला डगळे साहेबांना या सगळ्या मंडळींना पत्रके वगैरे या सगळ्यांना जे पाहिजे तेवढे त्याचे आभार मानलेच पाहिजे। आणि हे महाराज म्हणजे आपलं महाराष्ट्राचं वैभव, भारताचं वैभव आहे, हे वैभव तत्त्वाचं काम आज सगळ्या
हिंदू हृदय सम्राट म्हणजे आज सगळ्यात तरुण मुलाच्या कानाकानात मनामध्ये छातीमध्ये शिवाजी महाराज आहे आणि ते एक चांगलं शिल्प इथं तयार झालेलं आहे. मी सगळ्यांचे प्रत्येक आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराज सिन्नर नगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी ठराव करून पहिले हा एकेरी उल्लेखानुसार शिवाजी चौक असा उल्लेख करायचे, परंतु आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून जनरल मीटिंगमध्ये छत्रपती शिवाजी चौक असं नामकरण या ठिकाणी केलेलं असून छत्रपती शिवाजी महाराज चौक असं नामकरण आता या ठिकाणी झालेलं आहे. सिन्नरकरांना मी या निमित्तानं विनंती करतो की आपण या प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक असं या ठिकाणी संबोधित करावं असं मी सिन्नरकरांना आवाहन करतो. तसेच या पुतळ्यासाठी पहिली संकल्पना आदरणीय प्रकाशभाऊ वाजे यांची होती, त्यानुसार तिला बराच विलंब झाला, परंतु त्या ठिकाणी पुतळ्यावर पॉलिस त्या ठिकाणी निघून गेलेली होती. आदरणीय कृष्णाभाऊ भगत हे त्यावेळेचे या पुतळ्याचे आदरणीय प्रकाशभाऊंच्या नेतृत्वाखाली या समिती या ठिकाणी होती. त्या समितीच्या माध्यमातून हा पुतळा या ठिकाणी आपण उभा केलेला होता नगरपालिकेच्या माध्यमातून. आज अनेक वर्षानंतर त्याला मूर्त स्वरूप या ठिकाणी देण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून नगरपालिका फंडातून या ठिकाणी जवळजवळ 22.5 लाख रुपये खर्च या ठिकाणी केलेला आहे. आणि याचं सुशोभीकरण या ठिकाणी आर्किटेक्चर जितेंद्र जगताप यांनी या ठिकाणी केलेलं असून एक सुंदर प्रतिकृती या ठिकाणी आपल्यास पाहावयास या ठिकाणी सिन्नरकरांना मिळणार आहे. आणि शिवजयंतीसाठी आपण या ठिकाणी आदरणीय जनसेवक राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते या ठिकाणी पुतळा ह्या जनतेसाठी खुला केलेला असून पुढील महिन्यापर्यंत या संपूर्ण कामाचं सुशोभीकरण होणार आहे याची सिन्नरकरांनी नोंद घ्यावी एवढं या ठिकाणी बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे कुलदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची पूर्णाकृती या ठिकाणी पुनर्स्थापित केली आहे. सर्वांचे मार्गदर्शक माननीय प्रकाशभाऊजी वाजे यांनी ही संकल्पना ठेवली होती की या ठिकाणचा परिसर या ठिकाणी सुशोभीकरण झालं पाहिजे, याला प्राचीन काळाचं स्वरूप आलं पाहिजे अशी त्यांची संकल्पना होती. आणि ती संकल्पना वारंवार आमच्याकडे बोलून दाखवली आणि ती कृतीत आणण्यासाठी जेव्हा नगरपालिकेची सत्ता जनसेवक राजाभाऊजी वाजे यांच्या हातात आली आणि तेव्हा ठरवलं की याचं सुशोभीकरण करून एक लोकांसाठी एक चांगलं आपलं श्रद्धास्थान आपण सर्वांना मानतो ते पुन्हा उभारायचं आपण सर्वांनी जबाबदारी घेतली. आणि आज बघितलं असं या ठिकाणी शिवाजी महाराजांची प्रतिकृती आज चांगल्या प्रकारे दिसते. म्हणजे मी नगराध्यक्ष झाल्यानंतर माझ्या जीवनात नगराध्यक्षाच्या काळात जर कुठलं चांगलं काम झालं असेल आणि स्मरणात राहील आणि त्याची भावना कधीही मनात राहील असं जर काम झालं असेल ही पूर्णाकृती उभारून आज मनाला एक चांगला अनुभव वाटतो आहे, चांगला आनंद वाटतो आहे. याबद्दल त्या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर असेल, आमचे काळे असेल, भोसले असेल, आमचे आर्किटेक्चर जगताप असेल, हे सर्वांनी खूप मोठी असं काम केलं आहे. मागील 6 महिन्यापासून हे काम चालू होतं आणि आज हे काम जवळपास पूर्णत्वास आलं. आणि या परिसराला मागील मीटिंगमध्ये विषय घेतला होता की या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक असं नामकरण या ठिकाणी करण्यात आलं आहे. आणि जो उद्देश जनसेवक राजाभाऊंनी ठेवला होता तोच उद्देश ठेवून या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असाल तर हे सुशोभीकरण एक मोठी उपलब्धी सिन्नरकरांसाठी झालं असं मी सांगतो आणि थांबतो.